हा 32 वर्षाचा इसम म्हणजे निनावी म्हणून ॲडमिट झाला होता 16 जूनला रात्री 7:30ला। ह्या रुग्णाला 108 नंबरची जी ॲम्ब्युलन्स असते ते घेऊन आले होते। ह्या इसमाचा ॲक्सिडेंट झाला होता, बस त्याच्या पायावरून गेली होती रनवर आणि त्यानंतर 108च्या ॲम्ब्युलन्सने त्याला घेऊन आले होते 16 जूनला। त्याला आपण भरती करून घेतलं आणि त्यानंतर सगळं बघून प्लॅस्टिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिकवाल्यांनी त्याचे उपचार केले आणि 16 तारखेलाच त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व उपचार करण्यात आले। त्यानंतर त्याची जखम थोडीशी ही झाली होती, तर जखमेचं पण परत दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं 27 जूनला आणि त्याचे सगळे ती जखम जी आहे टाके बिके सगळे टाकले गेले आणि त्याचे टाके 4 जुलैला काढलेले आहेत, जखम भरलेली आहे, त्याच्यावरती सगळे योग्य उपचार केलेले आहेत। आता परवाच्या दिवशी तो ॲब्स्कॉन्ड झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यापूर्वी ह्या रुग्ण जवळजवळ 8 दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या, मला घरी सोडून द्या, खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे। हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याचं आमच्या सोशल वर्करनीही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं नाही। परत जिथं तो MP मधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला होता, त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे, पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो, परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्स करत नाही। डॉक्टर आदिनाथ हे रेसिडेंट डॉक्टर आहेत, निवासी डॉक्टर आहेत, प्रथम वर्षाचे। त्यांचं काय काम असतं, कामाचं स्वरूप काय? ट्रेनी डॉक्टर आहेत ना, MS ऑर्थोपेडिक करतायत ते। अशा पद्धतीनं रुग्ण नेऊन फेकून देतात हे योग्य आहे का? नाही, असं जर त्यांनी केलेलं असेल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्याला नाही इमिजिएट आपण सस्पेंड करतोय ना त्याला। त्यांनी जे सांगितलं तर त्याच्यावर मी हेच सांगितलं की आपण त्यांना पण बोलू, त्यांच्याकडूनही पूर्ण माहिती घेऊ आणि पूर्ण चौकशी अंती त्यांना तर आपण सस्पेंड केलेलंच आहे, आता चौकशी करू आपण त्याच्यावर। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।